मी विलास जगताप, मी कास्टवाईज कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करतो. तसेच मी वरिष्ठ लिपिक म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरतसुद्धा आहे. मी बऱ्याच दिवसापासून असे ऐकत होतो की आपल्या महाविद्यालयामध्ये डीन आणि त्यांच्या मार्फत म्हणजे एक ज्युनियर क्लर्क सिद्धार्थ साबळे, हे दोघं, सिद्धार्थ साबळे हा कलेक्शन करतो आणि डीन पैसे घेऊन लोकांना कामं देतात, असं नेहमी ऐकत होतो. त्यामुळे मी माझ्या मुलीच्या नावाने लायसन काढून मला स्टिंग ऑपरेशन करायचं होतं, म्हणून मी माझ्या मुलीच्या नावाने एक लायसन काढलं आणि त्या लायसन AJ एंटरप्राइजेस या नावाने लायसन काढलं. आणि ते लायसन काढल्यानंतर मी माननीय अधिष्ठाता यांना माझ्याही मुलीला एक काम द्या असं म्हणून त्यांना काम मागितलं आणि त्यांनी मला सांगितलं की सिद्धार्थ साबळेला भेट आणि त्यांना तो काय फॉर्मॅलिटी सांगेल ती सांगितल्यानंतर ते काम तू कर. आणि सिद्धार्थ साबळेला सुद्धा त्यांनी सांगितलं, त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, की त्या सिद्धार्थ साबळेंनी सांगितलं की माननीय अधिष्ठाता साहेबांनी तुम्हाला हे काम द्यायला सांगितलं, परंतु तुम्हाला या कामाचे इतके पैसे द्यावे लागेल. मला 80,000 रुपये मागितले त्यांनी. मी ते 80,000 रुपये त्याला नगदी इथं दिले. त्याचासुद्धा माझ्याजवळ व्हिडिओ आहे आणि ह्या सगळ्याचे व्हिडिओ मी काढून माझ्याकडे स्टिंग ऑपरेशन करायचं होतं म्हणून मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं, इथंच जिथं आपण पत्रकार परिषद घेतली तिथंच मी इथं बोलवलं आणि इथं बोलवून त्याच्याकडून ते ज्या कामाची यादी होती, ती टिप्पणी होती, त्या कामाच्या टिप्पणी इथंच चेक केल्या आणि ज्या कामाबद्दल मी त्याला सांगितलं की हे काम मला दे, त्या कामाचे दुसऱ्या दिवशी येऊन त्याने माझ्याकडून पैसे घेऊन गेला. माझ्याजवळ जो टिप्पणी घेऊन आला होता त्याचे पण व्हिडिओ आहेत आणि पैसे घेऊन गेला त्याचे पण व्हिडिओ आहेत. आणि त्यांनी हे पण सांगितलं की कोणत्या व्यक्तीला हे काम द्यायचं होतं, कोणत्या व्यक्तीने हे काम मागितलं होतं, त्यांचं नाव पण घेतलं होतं त्यांनी. आणि त्या नाव म्हणजे ते नाव कुलकर्णी म्हणून नाव होतं आणि हे जयस्वाल साहेबांच्या जवळचे लोक यांना द्यायचं होतं, हे काम यांना द्यायचं होतं, परंतु तुम्ही मागितल्यामुळे सरांनी सांगितलं की तुम्हाला द्या. आणि मला हे स्टिंग ऑपरेशन करायचं होतं म्हणून मी हे ऑपरेशन करून पत्रकार परिषदेत घेऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत या पुराव्यानिशी माहीत व्हावं असं लोक खूप बोलतात. की माननीय आपले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे, माननीय प्रदीपजी जयस्वाल आमदार साहेब यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे, परंतु त्या तक्रारीला मला असं वाटतं काही पुरावा नसेल म्हणून काही झालं नसेल, परंतु मी पुराव्यानिशी हे सगळं जमा केलं आणि मी सध्या त्यांनाही भेटणार आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनाही भेटणार आहे आणि प्रदीपजी जयस्वाल सर अध्यक्ष आहे आमच्या अभ्यागत समितीचे, त्यांनाही भेटून सदरी प्रकरण त्यांच्याही कानावर टाकणार आहे. हे काम कशाचं होतं नेमकं? काम कशाचं होतं? काम खरेदीचे भरपूर होते. त्याच्यात त्या स्लीपर चप्पल होत्या, फिनेल होतं, झाडू होते, खराटे होते, पेपर होते, सोडा होता, खूप सारं काम होतं. ते 30-35 लाखाचं काम त्यांनी मला सांगितलं होतं की तुला ते काम देतो. कामाचं स्वरूप म्हणजे कंत्राट मिळण्याचं स्वरूप काय आहे आणि तुम्हाला ते प्रोसेस फॉलो केली नाही केली काय म्हणजे टेंडर प्रोसेसने काढणार होते की जेम पोर्टलवर, परंतु मी तेच सांगतोय ना तुम्हाला की हे काम सगळं जेम पोर्टलवर होतं, परंतु जेम पोर्टलवर त्यांचा हॅकर असल्यामुळं तो हॅकर तो कसं काम देतो त्याच्या पद्धतीनं ते त्यालाच माहिती आहे. पण काम आपल्याला ते मिळतं त्या ज्या सप्लायरला यांनी सांगितलं, डीननी सांगितलं की या सप्लायरला हे काम द्यायचं, तो त्याच सप्लायरला बरोबर देण्यात येतं. ही त्यांची जी प्रक्रिया आतून चालणार आहे याबद्दल आपल्याला नाही सांगता येणार काही. तुम्ही पालकमंत्री त्यांना पाठीशी घालतात असा आरोप नाही, पालकमंत्र्यांना पालकमंत्री भाषणात म्हणजे ज्या आमचे कर्मचारी सरकारी नोकर राहतात, सगळे डॉक्टर असतात, कर्मचारी वर्ग 3 वर्ग 4चे कर्मचारी ते भाषण ऐकायला असतात, त्यांच्या समक्ष पालकमंत्री यांनी 2दा सांगितलं. एकदा जिमच्या उद्घाटनासाठी आले तेव्हा सांगितलं की
मिस्टर सुकरे तुम्हाला कोणी काढणार नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि असं हास्य हे करून मजाकमध्ये म्हणून असे बोलले. आणि परत आत्ता वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश द्यायचे होते, त्यावेळेला एकदा बोलले की तुम्हाला कोणी काही करणार नाही, तुम्ही जितक्या संघटना सगळ्या संपवून टाकल्या. अहो, संघटना ह्या संविधानिक शस्त्र आहे. संविधानाने जर कदाचित संघटनेला परवानगी दिल्या नसत्या महाराष्ट्र शासनाने, तर एखादा असे मुजोर अधिकारी, या मुजोर अधिकाऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या. आता पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका मी आता याच्यानंतर मी एक परवाच्या दिवशी पोलिसांची परवानगी घेऊन एक आंदोलन असं करणार, एकटंच आंदोलन करणार आहे. कारण की सगळे कर्मचारी दबावात आहे. म्हणून मी माझं ठाम मत असं केलेलं आहे, मी मेलो तरी चालेल, परंतु मी म्हणजे ह्याला बळी नाही पडणार. यांच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. म्हणून मी जो शेवट होईल तो चालेल. मला माहिती आहे की ज्या वेळेस त्यांना कोणत्याच नियमाने, म्हणजे प्रभारी असल्यानंतरही 2 वर्ष त्यांनी इथं काढले, म्हणजे त्यांच्या किती ओळखी असतील. मला माहिती आहे की माझं काय होणार. म्हणजे मी एक वरिष्ठ लिपिक आहे. मी एक अगोदर वाहन चालक होतो, कनिष्ठ लिपिक, आता वरिष्ठ लिपिक. यांच्यासाठी मला माहिती आहे की माझ्या नोकरीवर खूप मोठी गदा येणार आहे. माझ्या नोकरीवर खूप मोठी गदा येणार आहे, परंतु मला तो गदा आली तर चालेल, मला मरण आलं तर चालेल. सदरील प्रकरणामध्ये यांनी कुणाला सुपारी देऊन मला मारण्याचाही प्रयत्न केला तरी चालेल, पण मी याचा माझे अंतिम मत हे की अधिष्ठाता यांची इथून बदली करण्यात यावी. बदली झाली पाहिजे का कारवाई झाली पाहिजे अशी काही अरे मागणी बदली आहे? म्हणजे बदली झाल्यानंतरच कारवाई होईल ना. ते जर अधिष्ठाता म्हणून तिथं बसलेले असले तर त्यांची चौकशी कोण करेल? अधिष्ठाता म्हणून बसल्यानंतर, अधिष्ठाता हे पद मुख्य पद आहे. अधिष्ठाता हे पद मुख्य असल्यामुळं अधिष्ठाताची बदली कोण करेल? म्हणजे अधिष्ठाता चौकशी करेल ना इतरांची. जर बदली झाली तर इतर अधिकारी त्याचा पाठपुरावा करू शकतो, बरोबर ना. जर कदाचित हेच इथं बसलेले असले आणि विलास जगताप करतोय, मग विलास, आता ही पत्रकार परिषद घेतली आपण, ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर जसं त्यांना कळेल तशी माझी फाईल मागवणे, माझी बायको नोकरी करते तिची फाईल मागवणे, जी माझी मुलगी नोकरी करते तिची फाईल मागवणे, विनाकारण जो मानसिक त्रास असतो तो त्रास देणं, हे डॉक्टर शिवाजी सुकरेंचं हे मुख्य स्वभाव आहे. मुख्य स्वभाव आहे त्यांचा की त्रास देणे. त्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास दिल्यानंतर त्यांनी शांत होणे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा कारोबार चालू देणे.